सायगाव संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. हॅलो 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 हॅलो. स्ट्राईकला आहे तो हार्ड हिटर प्रसाद वतारे. नॉन स्ट्राईकला सायगाव संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. तेजस. गोलंदाजी मार्कवर विवेक. पाहूया सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा प्रसाद वतारे. पुन्हा एकदा पहिलाच चेंडू अवांतर धावेत भर 1 धावेने खातं खोलतंय ते एक्स्ट्राच्या रूपात. मसला तालुक्यातील सायगाव गावातील प्रसाद वतारे नावाजलेला असा फलंदाज स्ट्राईकवर आहे. बीट करतोय तो प्रसादला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पहिलाच चेंडू व्हाईटच्या स्वरूपात गेला. दुसरा चेंडू निर्धाव होता. तिसरा चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज विवेक. सुंदरसा फटका मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका चुकला होता. नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड होऊन फील्ड होतोय. फील्ड होण्या अगोदर 2 धाव पूर्ण करतायत ते सायगाव संघाकडून प्रसाद आणि तेजस. गोलंदाजी मार्कवर विवेक आपली सुंदर अशी गोलंदाजीची धार दाखवतोय. प्रसाद सारखा मोठा फलंदाज ह्या ठिकाणी फलंदाजी मार्कवर असताना त्याला थांबवून ठेवलंय ते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया आपण. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू काहीसा कळालेला नाही आणि या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा चेंडू पार पडतोय तो. पिठसई मुलगाव संघाकडून 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 3. गोलंदाजी मार्कवर आहे तो विवेक. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. विवेक. पुढचा चेंडू डेड बॉलच्या स्वरूपात या ठिकाणी थांबवलेला आहे. वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी आणखी 1 धाव मिळते. धंगाची धावसंख्या होते ती 4. तसेच रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती निमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी माध्यमिक गट मधून ज्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला होता ते जिगर आनंद मोडकले या ठिकाणी उपस्थित आहेत. गाव वडवली, पोस्ट देवारे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. त्यांचं या ठिकाणी त्यांना बक्षीस स्वरूप शिवराय प्रतिमा, प्रमाणपत्र, श्रीवचरित्र आणि पुष्पगुच्छ देण्यासाठी मी कार्यसम्राट आमदार अमोल भैया कीर्तिकर यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं आहे. जिगर आनंद मोडकले. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया आपण. सामन्यात या ठिकाणी धावसंख्या स्थिर 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो टिनू.
सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस हिट झालाय. ग्राउंडच्या सहाय्याने ट्रॅव्हल होतोय चेंडू. ट्रॅव्हल होण्यापूर्वी, फील्ड होण्यापूर्वी 2 धाव पूर्ण करून संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 6. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती निमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धा या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. 19 तारखेला शिवजयंती निमित्त त्याचा निकाल आपण जाहीर केला होता. विजयी सर्व स्पर्धकांना आज आपण या ठिकाणी प्रतिष्ठानच्या होणाऱ्या चषक दरम्यान सन्मानित करण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी त्यांना आमंत्रित केले. त्यापैकी माध्यमिक गटमधून द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकावला ते जिगर आनंद मोडकले, गाव वडवली, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कार्यसम्राट आमदार अमोलभैया कीर्तीकर यांना विनंती करतो की त्यांना आपण शिवराय प्रतिमा, प्रमाणपत्र, शिवचरित्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. 4च्या धावेनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 10. तसेच यामध्ये आम्ही 3 गटामध्ये विभागणी केली होती. प्राथमिक गट, माध्यमिक गट आणि खुला गट. त्यामध्ये प्राथमिक गटमध्ये प्रथम क्रमांकाचं जे मानकरी ठरले ते कुमारी मृणाली जयदीप बांद्रे, गाव कशेली, जिल्हा ठाणे. त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. जयदीपजी बांद्रे साहेब, आमच्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे श्रीवर्धन तालुक्याचे सचिव जयदीपजी बांद्रे साहेब यांना सुद्धा मी या ठिकाणी बक्षीस स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. पुन्हा एकदा मी अमोल भैयांना विनंती करतो की प्राथमिक गटमधून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले कुमारी मृणाली जयदीप बांद्रे यांना शिवराय प्रतिमा, प्रमाणपत्र, शिवचरित्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. एक बाब सांगण्यासारखी आहे. जयदीप बांद्रे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी मृणाल, त्यांची अर्धांगिनी, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय म्हटला की त्या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेत त्यांचा सहभाग असतो. स्पर्धा कोणत्याही प्रकारची ठेवा, महाराजांचा विषय आला त्या ठिकाणी अग्रेसर म्हणून असणारे परिवार, जयदीप बांद्रे यांचं परिवार, त्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया आपण. मॅचची स्थिती पाहूया पुन्हा एकदा. दिनू या ठिकाणी टिनूच्या स्वरूपात या ठिकाणी झटका मिळतोय तो सायगाव संघाला. पुन्हा एकदा टिनूची जागा घेण्यासाठी येतोय तो फलंदाज. टिंकू, टिनूची जागा घेण्यासाठी टिंकू. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2 गडी बाद 11. या ठिकाणी खैरावाडी गावचे सदस्य आणि आमच्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सदस्य हितचिंतक विनायक माडिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतोय तो सहदेव. सुंदर असा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु मिसफील्ड होतोय. मिसफील्ड झाल्यानंतर सुद्धा बॅकअप चांगला प्रकारचा केलेला आहे आणि चेंडू फील्ड करतोय. 2 धावेवर रोखले ते सायगाव संघाला. संघाची धावसंख्या होते ते 2 गडी बाद 13. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू, पहिल्या चेंडूवर सिंगल आला, दुसऱ्या चेंडूवर विकेट आला, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्यात. असे करून संघाची धावसंख्या पोचली आहे ती 13 धावांवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण काहीसा कळालेला नाही. बीट करतोय तो टिंकूला. सहदेव चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी. पिटसाई मुलगाव आणि सायगाव असे दोन्ही नावाजलेले असे संघ या ठिकाणी आमने सामने. पाहूया रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं शिवमय चषक 2025 पर्व 6 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे.
सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय ते रायगड मी मराठी प्रतिष्ठानकडून. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा थांबवून ठेवलंय ते 13 धावेवर. सायगाव संघ काहीसा अडचणीत सापडलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपल्या संघाला चांगल्या परिस्थितीत न्यायचे असेल तर या ठिकाणी मोठे फटके मारण्याची गरज आहे. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी करण्याची गरज आहे ती सायगाव संघाला. 5 चेंडू या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. शेवटचा चेंडू, दुसरं षटक चालू. पंचांना थोडी विनंती असेल, आपण थोडी घाई करावी. सामने थोडे लवकरात लवकर या ठिकाणी आपण घ्यावेत. पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला आणि झेलबाद होतोय तो टिंकू. टिंकू या ठिकाणी खूप सुंदर अशी फलंदाजी करत होता, परंतु एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होतोय, गडी बाद होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 13. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली सहदेवच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, परंतु पुन्हा 2 चेंडू निर्धाव. 6व्या चेंडूवर पुन्हा एकदा 1 विकेट घेऊन आपल्या संघाला खूप चांगलं योगदान केलंय ते सहदेवच्या माध्यमातून. 1 षटक समाप्तीनंतर 3 धावा 2 विकेटच्या स्वरूपात सुंदर अशी गोलंदाजी केली ती सहदेव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो भावेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो भावेश सायगाव संघाकडून. एज लागून किपरच्या हातातून बॉल सुटून जातोय. फील्ड होण्यापूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न होत होता, परंतु या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते ती पिटसई मुळगाव संघाला. संघाची धावसंख्या होते ती 15-14. तेजसला स्ट्राईक मिळावं यासाठी आपलं विकेटचं बलिदान दिलंय ते समीरने. तेजस एक हार्ड हिटर फलंदाज सायगाव संघाकडून. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती. पुन्हा एकदा खराब लाईनचा हा चेंडू, लेग साईडच्या दिशेने जाणारा चेंडू पंचांनी दंडित केलं वाईडच्या स्वरूपात. धाव मिळते ती सायगाव संघाला. संघाची धावसंख्या होते ती 15. पुन्हा एकदा दंडित करतात, पुन्हा एकदा अवांतर धावेत, पुन्हा एकदा भर पडते आणि संघाची धावसंख्या होते ती 16. पुढील होणारा सामना नवज्योत क्रिकेट संघ मामावली विरुद्ध हरकोल यंगस्टार क्रिकेट संघ हरकोल कोंड. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी चौकारच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या वाढते ती 20. नवज्योत क्रिकेट संघ मामोली संघाचे कर्णधार योगेश डोंबले आणि यंगस्टार क्रिकेट संघ हरकोल कोंड संघाचे कर्णधार रॉबिन घुरूप. दोन्ही संघाचे संघनायक यांना मी विनंती करतो नाणेफेकीसाठी मिड इनिंग मध्ये आपण पॅव्हिलियन मध्ये उपस्थित राहायचं आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. तिसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 2 चेंडू वाईट टाकले, दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकला 4 धावा, चौकार आला. संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला बॉल कनेक्ट होत नाहीये आणि 1 धावेवर समाधान मानावं लागतंय ते तुषारला.
हा, पुन्हा एकदा सुंदर असा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, भिरकवून पाठवलेला आहे तो सीमापार षटकार. येतोय तुषारच्या बॅट मधून सीमापार षटकार. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 27 धावांवर. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो तुषार. तुषारला मैदानात उतरण्यासाठी मला वाटतं काहीसा उशीर झालेला आहे. या ठिकाणी तो 1 डाऊन 3rd डाऊन आला असता तर संघाला नक्कीच चांगल्या स्थितीत नेला असता अशी आम्हाला या ठिकाणी पुढील चेंडू पाहूया. सुंदर असा चेंडू होता, निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलाय तो गोलंदाज भावेशने. सुंदर अशी गोलंदाजी करतोय भावेश. स्ट्राईकला आहे तो तुषार. तुषारने आता षटकार मारला होता, तुषारला थांबवलंय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो भावेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु एज लागून किफरच्या मागे गेलेला आहे आणि धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी गडी बाद होते. संघाची धावसंख्या होते ती 28. विजयासाठी 29 धावांचं आव्हान असेल ते पिटसाई मुलगाव संघाला. पुढील होणारा सामना मामावली विरुद्ध हरकोल कोण. दोन्ही संघाचे संघनायक यांना मी विनंती करतो टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. रॉबिन घुरप आणि योगेश डोंबले. रॉबिन घुरप आणि योगेश ढोंबले दोन्ही संघाचे संघनायक. संघ नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे असतील अमोल भैया कीर्तिकर. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित राहायचे. हेड्स इज द कॉल. इट इज हेड्स. मामोली संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. मी कॅप्टन योगेश डोंबले याला या ठिकाणी विचारू इच्छितो की त्यांनी काय स्वीकारलंय हे आम्हाला कळवायचं आहे. तसेच मामोली संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागलेला आहे. कर्णधार योगेश डोंबले आपण काय स्वीकारताय. फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंगच का. फिल्डिंग याच्यासाठी की आम्ही आता पुढच्या टीमला कमीत कमी रनांवर रोखण्याचा प्रयत्न करू. चालेल, तुम्हाला शुभेच्छा. रॉबिन, तुला फलंदाजी करायची आहे तुमच्या टीमला पहिली. काय तुमची रणनीती असेल, किती धावा तुम्ही बरं किती धावापर्यंत मजल माराल 3 षटकामध्ये. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. आज मी रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक या ठिकाणी यंगस्टार क्रिकेट संघ हरकोल यांना आम्हाला खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पूर्ण कमिटी मेंबर यांचे आभार व्यक्त करतो. आमचा टार्गेट असेलच कारण फलंदाजी करून चांगला एक टार्गेट 40 पर्यंत आम्ही टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतो. शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार मित्र. हॅलो 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 रायगड मी प्रतिष्ठान. हॅलो 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 रायगड मी प्रतिष्ठान शिल्लेदार म्हणजे ह्या लोकांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. म्हणजे शिल्लेदार आपले आहेत रायगड मी प्रतिष्ठान
त्याने म्हणजे 6 महिने मेहनत केलेली आहे. 6 महिन्यातून त्यांचं हे फळ हा आजचा दिवस आपला की आपण मैदानावर बघतोय. पण त्यांचं ते सहकार्य लागलेलं यशस्वी पाडेल आणि असंच सहकार्य करत राहा क्रिकेट प्रेमींनी आणि सगळ्यांनी देणगीदारांनी चांगले सहकार्य केलेले आहे. त्याबद्दल सगळ्यांचंही धन्यवाद. आणि असंच आपले शिल्लेदार म्हणजे आपले नवतरुण आपल्याला सहकार्य करत आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला विश्वस्त पाहिजे आहेत. तर त्याप्रमाणे आपण सगळे मिळून आपण काम करतो. सकाळी फक्त ते 7 वाजल्यापासून मुलं सगळे हे का इथे मैदानामध्ये उत्सुकता आहेत. म्हणजे तळमळ त्यांची चालू आहे. अशी तळमळ करतात की बाबा आपलाच घरचा कार्यक्रम आणि सगळे ए टू झेड आणि हे महाराष्ट्रभर आपली ही मुलं काय एकाच गावची नाही आहेत. हे मिळून हे महाराष्ट्र रायगड मी प्रतिष्ठान हा मिळून का एक संघ बनलेला आहे आणि चांगला मित्र चांगले करतात आणि लाईव्ह आपली चालू आहे. त्याप्रमाणे थोडंसं मी इथे थांबतो 2 मिनटं. या ठिकाणी स्कूप करण्याचा प्रयत्न होता, झेल घेण्याचा सुद्धा या ठिकाणी संधी होती, परंतु झेल जमीनदोस्त केलेला आहे आणि मोठा झटका लागला असता तो पिठसाई मुलगाव संघाला सुमितच्या रूपात. परंतु झेल या ठिकाणी सोडलेला आहे आणि मोठं जीवनदान दिलंय ते सुमितला. सुमित एक हार्ड हिटर फलंदाज आहे. पुन्हा एकदा पाहूया संघाची धावसंख्या होते ते 3. स्ट्राईकला येतोय तो तेजस. पहिल्यांदाच या सामन्यामध्ये गोलंदाजी मार्कवर प्रसाद. सुंदर असा फटका मारलेला आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिसफिल्ड दूर झाली आहे. मिसफिल्डच्या सहाय्याने या ठिकाणी 2 धाव मिळतात. 2 धावेवर समाधान मानावं लागतंय ते पिठसाई मुलगाव संघाला. संघाची धावसंख्या होते ते 5. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो तेजस. गोलंदाजी मार्कवर प्रसाद. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. पाहूया या ठिकाणी झेल होतं का. झेल घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा झेल जमीनदोस्त केलेला आहे. अशा प्रकारची जर क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी जर पाहायला गेलो तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जर लाभत असेल तर संघाला विजयाकडे घेऊन जाणं खूप कठीण आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय. खूप मोके या ठिकाणी क्रिएट करतोय तो प्रसाद, परंतु क्षेत्ररक्षण त्याला साथ देत नाही आहे. 2 झेल तिथे या ठिकाणी जमीनदोस्त झालेले आहेत. दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे आणि ह्या जीवनदानाचा फायदा त्या पुढे येणाऱ्या मॅचमध्ये घेतील. पुन्हा एकदा 2 निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक करतोय तो प्रसाद. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 7. या ठिकाणी त्यांनी दोन्ही फलंदाजांना झेलबाद करण्याची संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नसल्याने या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना सुमित आणि तेजसला जीवनदान मिळतंय. संघाची धावसंख्या होते ती 7. 1 षटका समाप्ती अंती लो स्कोरिंग गेम असला तरी तो टाईट होणे हे शक्य आहे, कारण गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही संघाकडे एकदम भरगच्च अशी भरलेली आहे. पाहूया आता पुन्हा एकदा पंचांना विनंती असेल, सामना लवकरात लवकर चालू करा. पंच वेळ वाया घालवू नका. दोन्ही संघांना विनंती असेल लवकरात लवकर आपला सामना चालू करा. गोलंदाजी मार्कवर येतोय तो प्रसादची जागा घेण्यासाठी तुषार.
धाव फलकावर धावसंख्या झाली आहे 7. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होत आहे. पाहूया आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो तुषार. पंच लवकरात लवकर सामना चालू करा विनंती आहे पंच. सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर असा फटका पॉइंटच्या दिशेने खेळलेला आहे. या ठिकाणी सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वळतोय मॅच कडे. पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात दंडित करतायत पंच. धावसंख्या होते ती 10. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ती आपल्याला सायगाव संघाकडून झेलबाद होतोय तो सुमितच्या स्वरूपात मोठा हादरा लागतोय तो पिडसई मुलगाव संघाला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती प्रसादच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दुसरा गोलंदाज आला तुषारने सुद्धा सुंदर गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा चेंडू निर्धाव टाकला, तिसरा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात दंडित केला, तिसऱ्या चेंडूवर विकेट घेऊन कमबॅक केलंय ते सायगाव संघाच्या गोलंदाज तुषार याने. पुन्हा एकदा पाहूया आपण सामन्याकडे वळूया. संत गतीने चाललेला हा सामना. पंचांना विनंती असेल, दोन्ही संघाला विनंती असेल, आपण थोडी घाई करा. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि सामने आपल्याकडे अजून बरेच आहेत, त्यामुळे दोन्ही संघांना विनंती असेल थोडी घाई करायची आहे. पुन्हा एकदा सुंदर पॉइंटच्या दिशेने मारलेला हा चेंडू पाहूया मिळतोय का सीमा पार. चौकार. भावेशच्या बॅट मधून आलेला हा प्रथम बॉलवर प्रथम चौकार. संघाची धावसंख्या पोचते ती 1 गडी बाद 14. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या 14, विजयासाठी 29. समीकरण येऊन ठेवलंय ते 8 चेंडू आणि 16 धावा. आठ चेंडू आणि 15 धावाची गरज. रिव्हर्स स्वीपचा करण्याचा इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच दंडित करतात. उजव्या एसटीच्या बाहेरून चाललेला चेंडू अवांतर धावेत भर होते. धावसंख्या होते ती 15. 1 वाढव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय तुषारच्या माध्यमातून सुंदर असा स्लोअर वनचा उपयोग होता, काहीसा कळालेला नाहीये. भावेश बीट होते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण, धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 15. दोन्ही संघाला विनंती आहे लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. आपल्याकडे अजून प्रथम फेरीतील 2 सामने शिल्लक आहेत. पुढील होणारा सामना मामवली विरुद्ध हरकोल कोंड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये मागच्या साईडला धावून गोलंदाजानेच प्रयत्न केला झेल घेण्याचा, परंतु झेल या ठिकाणी पुन्हा एकदा सुटलाय. सायगाव संघाकडून सुटलेला हा तिसरा झेल. या प्रकारची क्षेत्ररक्षण जर आपण करत असाल तर मॅच मध्ये आपण कधीच बनून राहू शकत नाही. या प्रकारची क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी अपेक्षित नाही. मोठी टुर्नामेंट आपण या ठिकाणी खेळतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी करावंच लागेल.
हॅलो हॅलो, दोन्ही संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर सामना चालू करा. या ठिकाणी गौलवाडी गावचे सदस्य, सन्माननीय समाजसेवक आणि आमचे सहकारी, वेदोबाई प्रतिष्ठानला सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभतं असे महेश महाडिक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच या ठिकाणी मधुकर वरणकर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर तेजस, विजयासाठी 6 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आपल्या समोर आहे. पिटसई मुलगाव विरुद्ध सायगाव, दोन्ही संघ नावाजलेले. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टटवण्याचा प्रयत्न होता आणि सुंदर असा फटका हा जातोय सीमापार षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो तेजस. रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात या ठिकाणी सुंदर असा फटका मारलेला आहे तो तेजसच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा सीमापार चौकार आणि संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 26. क्षमा असावी, भावेशच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार आणि पुन्हा एकदा 1 चौकार असे वैयक्तिक खेळी करतोय तो भावेश. आपल्या संघाला मजबूत परिस्थितीत घेऊन आला तो भावेश. पिटसई मुलगाव संघाचा आता विजयासाठी या ठिकाणी समीकरण येऊन ठेपलंय ते 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे ती पिटसई मुलगाव संघाला. सुंदर असा चेंडू या ठिकाणी हाताळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय. काहीसा कळालेला नाही, बीट होतोय तो भावेश. मोठे फटके मारण्यात यशस्वी ठरलेला भावेशला थांबवतोय तो तेजस. तेजस विरुद्ध भावेश, भावेश विरुद्ध तेजस. सुंदर अशी या ठिकाणी 3 चेंडू 3 धावा समीकरण येऊन ठेपले. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू होता परंतु लेग साइडच्या दिशेने फ्लिक केलाय. फील्ड होण्या अगोदर जातोय. मिसफील्डच्या स्वरूपात या ठिकाणी चौकाराच्या स्वरूपाने पिटसई मुलगाव संघ या ठिकाणी विजयी होतोय आणि पिटसई मुलगाव संघाला खूप खूप शुभेच्छा. तसेच सायगाव संघाचंही हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील होणारा सामना मामावली विरुद्ध हरकोल कोंड. दोन्ही संघाला विनंती असेल त्यांनी लवकरात लवकर इथे या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.